नमस्कार मित्रांनो, डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कोविड नंतर खूप साऱ्या गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली होती। पण त्यातल्या खूप साऱ्या इन्व्हेस्टर्सनी स्वतःहून अभ्यास करून गुंतवणूक केलेली नक्कीच नाहीये। त्यांनी मित्रांचं ऐकून, टीव्हीवरच्या एक्सपर्ट्सचं ऐकून किंवा पेपरमधल्या टिप्स बघून गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांचं नशीबही खूप जोरदार आहे। कारण या काळात म्हणजे मार्च 2020 मध्ये निफ्टीची पातळी 7500 होती, ती आज वाढत वाढत जाऊन 24000 झालेली आहे। म्हणजे गेल्या 4 वर्षात निफ्टी 3 पटीने वाढलेला आहे। आणि साहजिकच आहे, या साऱ्या गुंतवणूकदारांचा जे नव्याने मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांनी पहिल्यांदाच गुंतवणूक केलेली आहे, चांगलाच फायदा झालेला आहे। पण याला मी फक्त नशीबच म्हणेन। पण गेल्या 4 वर्षात बाजार सतत वरच जात आहे। अजूनही बाजाराने मीनिंगफुल करेक्शन बघितलेलं नाहीये आणि हीच खरी धोक्याची सूचना आहे। बाजारात असं कधीच होत नाही। बाजार एक सायकलमध्ये जातो। बुल मार्केट आलं की दर 4-5 वर्षांनी बिअर मार्केट येणारच, हा बाजाराचा नियम आहे आणि आतापर्यंत असं झालेलं नाही आहे आणि हीच खरी धोक्याची सूचना आहे। नवीन गुंतवणूकदारांनी अजून बेअर मार्केट काय असतं याचा अनुभव घेतलेला नाही। खरं पाहू जाता त्यांनी मीनिंगफुल करेक्शन काय असतं हेही बघितलेलं नाही। बेअर मार्केट किती भयानक असू शकतं, बेअर मार्केटमध्ये किती नुकसान होऊ शकतं याचा त्यांना थोडाही अनुभव नाही। 2000 नंतर भारतात जवळजवळ 4 बेअर मार्केट्स येऊन गेली। ती सारी बेअर मार्केट्स मी बघितलेली आहेत, अनुभवलेली आहेत आणि त्या अनुभवाच्या जोरावरच मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून नव्या गुंतवणूकदारांना माझ्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि जर पुढे चालून बेअर मार्केट आलंच तर त्यांची मानसिक तयारी व्हावी आणि त्यांचं होणारं संभाव्य नुकसान टाळावं। मी पुढे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना जर तुम्ही पाळल्या तर येणाऱ्या बेअर मार्केटमधून तुमचं नुकसान तुम्ही नक्कीच टाळू शकाल। सर्वप्रथम, जर तुम्ही डायरेक्ट शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असेल तर तुमचा पोर्टफोलिओ चांगलाच फायदा दाखवत असेल। पण सध्या मार्केट टॉपवर पोहोचलेलं आहे, त्यामुळे पोर्टफोलिओला रिबॅलन्स करायची हीच वेळ आहे। तुमच्या पोर्टफोलिओचं ॲसेट अलोकेशन काय आहे ते तपासून बघा। याचाच अर्थ हा की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्सचं प्रमाण किती आहे ते तपासून बघा आणि ज्या स्टॉक्समधून तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट नफा होत असेल ते स्टॉक्स तुम्ही 50% विकून टाका, फायदा करून घ्या। आणि पोर्टफोलिओमध्ये जर तुमच्याकडे मायक्रो कॅप स्टॉक असतील, चीप स्टॉक्स असतील, ज्यांचे फंडामेंटल्स चांगले नाही आहेत असे स्टॉक्स असतील, ते ताबडतोब विकून टाका। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की मार्केट टॉपवर असल्यामुळे या घडीला कोणत्याही नव्या स्टॉक्समध्ये बिलकुल गुंतवणूक करू नका। पण हेही लक्षात असू द्या की SIP द्वारे म्युच्युअल फंडात जी तुमची गुंतवणूक चालू आहे तिला तसेच चालू ठेवा, तिला बिलकुल थांबवू नका। तुमच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्स विकून जो फायदा झालेला आहे ती रक्कम तुम्ही लिक्विड फंडमध्ये गुंतवा आणि जेणेकरून जेव्हा बेअर मार्केट येईल तेव्हा गुंतवणूक करण्यासाठी ही रक्कम उपयोगात पडेल। आणि जेव्हा जेव्हा मार्केट 10% खाली जाईल तेव्हा तेव्हा 10% रक्कम गुंतवत राहा। पण लक्षात असू द्या की आता फक्त आणि फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यातच गुंतवणूक करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही। मागील काही वर्षाच्या बुल मार्केटमुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत। स्टॉक मार्केटमधून पैसे दुप्पट तिप्पट होतात असं लोकांचं मत झालेलं आहे। पण तुम्ही अजून बेअर मार्केट बघितलेलं नाही म्हणून तुम्हाला तसं वाटत आहे। ॲक्च्युअली आता वेळ आलेली आहे आपल्या अपेक्षांना लगाम घालायची। जेव्हा बेअर मार्केट सुरू होईल तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओवर कोणताही फायदा होणार नाही आणि असेही दिवस येतील की तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह रिटर्न देईल, हे ध्यानात ठेवा। याचाच अर्थ हा की बेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमधून
फायदा तर विसराच, पण नुकसानही होऊ शकतं आणि ते सहन करण्याची मानसिक आणि आर्थिक तयारी असू द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून त्रास होणार नाही. पण ही धोक्याची सूचना फक्त त्याच गुंतवणूकदारांसाठी आहे जे डायरेक्ट इक्विटीमध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. पण बेअर मार्केट असताना तुम्ही जर म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करत गेलात, तर जेव्हा सायकल संपून, बेअर मार्केट संपून बुल मार्केट सुरू होईल, तेव्हा तुम्हाला घसघशीत नफा झालेला असेल आणि तो तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त असेल. बुल मार्केट हे असेच सदैव चालू राहणार नाही. बुल मार्केट नंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी करेक्शन हे येणारच. बेअर मार्केट हे येणारच. म्हणूनच नवीन गुंतवणूकदारांनी याची तयारी ठेवली पाहिजे. आणि वर सांगितलेले तोडगे जर तुम्ही अवलंबले, तर मला खात्री आहे की बेअर मार्केटमधल्या नुकसानीतून तुम्ही वाचालच, पण त्याबरोबर तुमचा चांगला फायदाही होईल. मला खात्री आहे या व्हिडिओत मी जी माहिती सांगितलेली आहे ती तुमच्या नक्कीच उपयोगात येईल. अशाच नव्या नव्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसह.